काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अकलूजमध्ये सभा झाली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. नेमकं तुम्हाला काय वाटतं, नक्की गद्दार कोण आहे? कळेल की 4 तारखेला गद्दार कोण आहे कोण नाही. जनता माड्यातली शाणी आहे. मोहिते पाटील टीका करतायत, हे निंबाळकर टीका करतायत मोहिते पाटील. पलटणला डायरेक्ट पार्सल जाणार आहे ती डायरेक्ट. काय वाटतं, गद्दार कोण आहे? गद्दार निंबाळकर आहे. का तोंड दाखवलं का 5 वर्षात त्यानं बरं वीरप्पन. ते आता तेच मोहिते पाटलांना म्हणतायत की किती म्हणू द्या की किती बोलू द्या किती बोलू द्या. माड्याच्या जनतेला माहिती आहे मोहिते पाटील काय माडा लोकसभेत तेच माडा लोकसभेत तेच म्हणले काल ते सभेत म्हणले गद्दार आहेत मोहिते पाटील, हे ते टीका केली. जनतेला माहिती आहे माडा लोकसभेच्या गद्दार कोण आहे. बरं. पाणीदार आमदार मिशाळे आमदार कशाचा आहे का खासदार काय नाही. हां, हे भाजपचं पिलाई हां, डाकू आहे डाकू मोठा वीरप्पन. बरं. ते उद्या मोदींची सभा आहे. खरं तर असं म्हणलं जाते की शिवरत्नेची भीती म्हणून तर मोदी सभा घेतायत. काय वाटतं नेमकं काय आहे ह्यात? 4 आमदार हां, 1 पालकमंत्री हां, स्वतः नरेंद्र मोदी हां. हे हरवायला यायला लागल्यात. बरं, एवढी दहशत बसली मोहिते पाटला दर्शील मोहिते पाटला. बरं. हा हां. ते असं बोललं जाते की शिवरत्नेची भीती आहे. भीती आहे. हां. खमक्या म्हणून सभा खमक्या घ्यावी लागते म्हणते तसं. खमक्या नंतर खमक्या आहे मोदींना सभा घ्यावी दर्शील लागते मोहिते असं पाटील. बोललं जाते इथं. काय बोल तुम्हाला शिवरत्नेची भीती आहे म्हणून भीती आहे म्हणून तर एवढं समजा लवाजमा समजा तिकडे फिरायला लागलाय. बरं. हा यांचा सातारा गेला, यांचा बारामती गेली, यांचा सोलापूर गेला, यांचा माडा गेला. 4 गेली यांची. आता बालदादांनी सांगितलं होतं ना 4 सीट 100% अख्खी तुतारी. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. हो. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांवर टीका केली, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं, नक्की गद्दार कोण आहे? कशामुळे गद्दार? काय गद्दारी काय केली? तुम्हाला निवडून आणून गद्दारी केली काय गेल्या 5 वर्षिकला? म्हणजे जो निवडून आणल त्याला जर तुम्ही गद्दार म्हणत असेल तर तुम्ही सत्तेसाठी कुणाच्या पण, आज तुम्ही भाजपमध्ये आहे, उद्या शरद पवार गटात जर रणजित नाईक निंबाळकर गेलं तर त्याला आम्ही काय म्हणायचं? गद्दार म्हणायचं. जर देवेंद्र फडणवीसला जर एवढी जर काळजी असली असती, ज्या व्यक्तींनी ह्यांना एक आमदार 1 खासदार निवडून दिला त्या व्यक्तींना जर तुम्ही जर ही देत नसेल, गद्दार म्हणत असेल, तर आम्ही सर्वसामान्य जनता तुम्हाला गद्दार म्हणू ना. देवेंद्र फडणवीसला आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही 2 पक्ष फोडले, 1 घरात भांडणं लावले, त्याला आम्ही काय गद्दार म्हणू का? बाकीच्या गोष्टी कुठल्या म्हणू शकतो? आमच्या साहेबांनी, आमच्या दर्शील मोहिते पाटील साहेबांनी आम्हाला संस्कार चांगले दिलेत की तुम्हाला गद्दार म्हणून नाही. जसं तुम्हाला संस्कार आहे तसं आम्हाला तर संस्कार नाही. आम्ही तुम्हाला साहेबच म्हणणार. पण एवढं सांगतो की आता 7 तारखेला कळेल तुम्हाला कोण किती पाण्यात आहे. आमचं तर फक्त एवढंच जनतेचं हे आहे. माळशिरस माडा मतदारसंघात कळेल 7 तारखेला की कोण किती पाण्यात आहे. शिवरत्नेची भीती आहे म्हणून मोदींची सभा घेण्यात आली का? तुम्हाला काय वाटतं? अहो, भीती नसली असती तर किती एक जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर अकलूजमध्ये सभा घेत असेल तर भीती नाही, त्याला थरथराप म्हणावं लागेल. उद्या मोदींची सभा आहे. हां. शिवरत्नेची भीती आहे का? नेमकं काय वाटतं तुम्हाला? अहो, भीती नसली असती तर सभा घेतलीच नसती ना. आज जर देशाचा जर PM मोहिते पाटलांना जर भिवून जर सभा घेत असेल इथं तर काय तर असेल ना आमच्या साहेबांची पण काय तर पावर. हां, गद्दार मोहिते पाटील नाही आहेत यात. जनतेने निवडून दिलेला उमेदवार आहे. का निंबाळकरच ॲक्च्युली गद्दार आहे, कारण त्यांनी जनतेचे प्रश्नच केलेले नाही आहेत. माढा मतदारसंघामध्ये निंबाळकरांनी कुठला प्रश्न केलेला आहे? शिवरत्नाची भीती आहे म्हणून उद्या मोदी शिवरत्नाची वाटते तुम्हाला काय? हां, शिवरत्नाची भीती नाही आहे. हां, शिवरत्नेचा दबाव तसा आहे बरं, की मोदीला त्यावेळेस कळलेलं आहे. बरं. ज्यावेळेस मोदी अकलूजमध्ये आलते त्यावेळेस मोहिते पाटील कुटुंबांचा जे मित्रपरिवार आहे ते त्यांना कळलं आहे त्यावेळेस की मोहिते पाटील काय आहे. बरं, त्यांचा दबाव त्यांना कळलेला आहे, त्यामुळे ते आलेले आहेत. बरं, उद्या जे सभेसाठी येणार आहेत ते कारण त्याचंच आहे. आणि सभा मोदीची जरी झाली माढा मतदारसंघात आणि रोज जरी सभेला आले तरी धैर्यशील मोहिते पाटील 2 लाख+ लीडने निवडून येणार आहेत. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अकलूजमध्ये सभा झाली. बरं. त्या सभेत रणजितसिंह निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले ते. तुम्हाला काय वाटतं अकलूजकर नाही, म्हणून? गद्दार खरं गद्दार कोण आहे नक्की? नाही आमच्या गावचा गद्दार होणार नाहीच मी गावचा गद्दार. बरं, ह्या माणसामुळं
आमचा अकलूज शांत आहे काम मोहिते पाटलामुळं. बरं म्हणजे विजयदादा देरशिरबाया बाळामुळं लोकांना काम धंदा आहे, पाणी आहे, सगळं व्यवस्थित भरपूर आहे. ती निंबाळकरांनी ती आता गद्दार ती काय ती फलटणच आहे, मी अकलूज आहे. बरं बरं काय बी बोलणार ते आता निवडण्यासाठी. बरं पण खरा माणूस हे आहे विजयदादा आणि बाया. बरं बाकीचे काय मला माहीत नाही. ती गद्दार म्हणून टिकव म्हणणार आता म्हणणार काय इलेक्शन आहे, म्हणणार ती म्हणणार ही म्हणणार मला काय बरं दुसरं काय म्हणजे मोदींची सभा आहे ते आमचं काय संबंध नाही. चिवरत काल देवेंद्र फडणवीस आणि रणजित नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. हां निंबाळकरांनी मोहिते पाटलावर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. हां तुम्हाला काय वाटतं नक्की गद्दार कोण आहे ह्यातला? ह्यात गद्दार नेमकं निंबाळकरच असं आम्हाला वाटतं. बरं काय वाटतं असं? कारण 5 वर्ष झालं निवडणुका होऊन 5 वर्षात एकही फेरफटका मारला नाही. बरं आणि जनतेच्या काही अडचणी समस्या आहेत त्या काही त्यांनी म्हणजे समजून घेतलेल्या नाहीत. बरं आणि कोविडच्या काळात ज्यावेळेस कोरोना होता बरं त्यावेळेस त्यांनी ह्या आपल्या मतदारसंघात फेरफटका मारायला पाहिजे होता, जनतेची विचारपूस करायला पाहिजे होती. आम्हाला सर्व म्हणजे मोहिते पाटलांनी फार मदत केली आहे तालुक्याला, या माढा मतदारसंघाला. आणि ते जे काय टीका होते तुम्हाला काय वाटतं नेमकं गद्दार कोण आहे? नेमकं गद्दार आम्हाला फलटणकरच वाटते. बरं मोहिते पाटील काय गद्दार नाहीत. कोण? मोहिते पाटीलांनी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश केला शरदचंद्रजी पवारांच्या, तो त्यांच्या स्वार्थासाठी केला नाही, जनतेच्या हितासाठी केलेला आहे. माढा मतदारसंघातल्या लोकांच्या जनतेच्या हितासाठी केलं आहे. आणि आजपर्यंत जे राजकारण केलं सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी हे काही स्वार्थापोटी केलेलं नाही. हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातली जनता व्यवस्थित राहावी, व्यवस्थित असावी अशा पद्धतीचं राजकारण मोहिते पाटलांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना गद्दार म्हणून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि रणजित निंबाळकरांची अकलूजमध्ये सभा झाली काल. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं नक्की गद्दार कोण आहे? सगळ्यात मोठा गद्दार तो निंबाळकरच आहे. बरं सगळ्यात मोठी गद्दारी केली तर पूर्ण सगळ्यात माहेश्वर तालुक्यात त्यांनी गद्दारी केलेली आहे. बरं त्यामुळे ते मोहिते पाटील गद्दार नाही, ते निंबाळकर गद्दार आहे खरा. बरं बरं का गद्दार आहेत असं वाटतं? कारण त्यांनी जनतेचं हितच केलं नाही ना, जनतेची कामच केली नाही त्यांनी 5 वर्षात. फक्त त्यांनी काय केलं, फक्त अनेक पाण्याची योजनाही आणल्या त्यांनी एक काम दाखवा 1000 रुपये मिळवा, आम्ही सांगतो त्याला. त्यांनी फक्त आमच्याच तालुक्यात काम केलेलं एक काम दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, 1 लाख रुपये मिळवा म्हणून सांगतो. त्यांनी एक काम दाखवा फक्त केलेलं. अशी चर्चा आहे की शिवरत्नाच्या भीतीमुळं मोदींना माहिशिरसमध्ये सभा घ्यावी लागते, म्हणजे सभा घ्यायची. काय वाटते तुम्हाला? हीच आम्हाला पाहिजे ना. मोदीला बी आहे मोहिते पाटलांची बरं की बाबा मोहिते पाटलांनी दुसरीकडे प्रवेश केला म्हणून मोदी स्वतः सभेसाठी आलेत. बरं म्हणजे त्याच्याला मोदींच्या 10 जरी सभा झाल्या तरी मोहिते पाटलाला काय फरक पडणार नाही. बरं मोहिते पाटीलांची ताकद जास्त असल्यामुळे मोदींना सभा घ्यावी अहो लागते. त्यांचं वर्चस्व, त्यांचं कामच महत्त्वाचं काम आहे. त्यांचं सगळ्यात मोठं त्यांचं काम आणि त्यांचं वर्चस्वच महत्त्वाचं आहे ना मोहिते पाटलाचं. त्यामुळे मोदींच्या 10 सभा झाल्या किंवा देवेंद्र फडणवीसच्या 25 सभा झाल्या तरी ह्या अख्ख्या सोलापूर माळशेर तालुक्याला काय फरक पडणार नाही त्याचा. अजून जरी डबल सभा घेतल्या तरी काय फरक पडणार त्यांनी. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजित नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. त्यांनी निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं नक्की गद्दार कोण आहे? अहो गद्दार म्हणजे निंबाळकर साहेबच आहेत. शिवरत्नाच्या बंगल्यावर जेव्हा ती बसले पायरीवर तेव्हा ते खासदार झाले आणि त्या ज्या ताटात खायचं त्यांना जर त्यांनी वाईट बोललं तरी सगळं चुकीचं आहे. आता ह्या बारी जे काय असेल ते फक्त दरेशील भाई, दुसरं काही नाही. आणि गद्दार मी सगळ्यात मोठी गद्दार भाजपवाली सगळ्यात मोठी, बीजेपी सगळ्यात मोठी गद्दार आहे ती. आणि ती मोहिते पाटला गद्दार म्हणते ती. का गद्दार वाटते? कोण? भाजप काय सगळी महागायचं आहे की 1200 1250 बेसन आम्ही आता 1600 रुपयाला आणतोय. आता GST पत्ती माय बसली, मेलेल्या माणसावर GST बसवली त्यांनी. त्याच्याविषयी 10% आहे का नाही GST नाही. तर आता सत्ता पाहिलं फक्त तुतारीचीच, दुसऱ्या सत्ता कशीच नको आहे. शिवरत्नाची भीती म्हणून सभा घेतली जाते. 2 तारखेला कळल काय असेल ती. मोदीला म्हणायचं 2 तारखेला कळल काय असेल ती. आमचे पवारसाहेब बोलतील 2 तारखेला. चर्चा आहे इथं. अहो चर्चा हां बोला. अशी चर्चा आहे की शिवरत्नाच्या भीतीपोटी नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागते. हा बरोबर 100% बरोबर आहे की येणार नाही ना. आणि मोदी येऊन सुद्धा फायदा नाही तिथं. आणि काल फडणीच्या सभेला किती होती लोक, डोळ्यांचा घेणं बघितलं की. पैसे देऊन बोलवणं नाही. मोहिते पाटला सभामध्ये लोक येणार, ती होऊन येणार, पैसे देऊन येणार नाही ती कोण.
200 आणि 500 देऊन येणार नाही ते. मोहिते पाटलावर प्रेम करणारे भरपूर आहेत माळशिरस तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा. आणि गेल्या बारीला 1.25 लाखानं मत आलं तर ह्या बारीला 1,75,000 मतानं भायासाहेब येणार 100%. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या अकलूजमध्ये सभा झाली. तर त्या सभेत निंबाळकर म्हणाले की निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. नेमकं कोण गद्दार आहे तुम्हाला काय वाटतं? आता त्यांनी इथं पहिलं होतं राष्ट्रवादी बरं का, तर ह्यांनी आहे का नाही सगळं भाजप फुलवलं. कुणी? मोहिते पाटलांनी बरं भाजप फुलवलं. बरं मग भैयासाहेबांना ह्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं, बरं ह्यांनी दिलं नाही तर. आणि इथं जी बाले किल्ला आहे मोहिते पाटलाचा माळशिरस तालुका, इथं कुणीतरी आलं तर काही सुद्धा फरक पडणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. त्या सभेत निंबाळकर आणि मोहिते पाटलावर टीका केली आहे. ते म्हणाले की मोहिते पाटील गद्दार आहेत. गद्दार नाही तुम्हाला ती, काय वाटतंय? गद्दार नाही ती. ज्या ताटात खाते ती का नाही त्या ताटात हाकते ती. ही मोदी पहिला, फडणीस ते 52 कोळ्या, हो ही फडणीस आला दादा आमच्याकडं आणि गेल्यावर काय त्याला दुसरं काय अजित पवार. हां काल ते निंबाळकर सभेत म्हणाले की गद्दार म्हणाले. कोण गद्दार? गद्दार ती आहे ती ती कोण? खाल्लेल्या ताटात हाकणारी आहे ती ती कोण गद्दार? फडणवीस. निंबाळकर त्याला आडवा करायचा आडवा. हां हां तुतारी फकस वाजणार, तुतारीशिवाय दुसरं काय वाजत नाही. हां. हां ही देणार ठेवा फकस. असं बोललं जाते की शिवरत्नाची भीती म्हणून मोदीला उद्या सभा घ्यायला लागते. अहो ती भ्यानं याला भ्यानं काय भ्यानं. हां शिवरत्न का नाही असा आहे बाले किल्ला आहे देव. बाले किल्ला आहे शिवरत्न म्हणजे बाले किल्ला आहे. विजयदादाचं काही करू शकत नाही कोण. हे सगळे आहे ती भेटे ती अकलूजला यायला. फडणवीस सुद्धा प्रभाव पडेल काय हां उद्या सभेचा? काय सुद्धा फरक पडत नाही. 0 किंमत आहे 0. हां माणसं भाड्यानं आण म्हणावं, भाड्यानं माणसं आण म्हणावं. हां अकलूजमध्ये सभा करायची ना, भाड्यानं माणसं आण म्हणावं गाडीनं. हां काल देवेंद्र फडणवीस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अकलूजमध्ये सभा झाली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं खरा गद्दार कोण आहे? खरा गद्दार निंबाळकर आहे. हां मोहिते पाटील गद्दार नाहीत. खरा गद्दार निंबाळकर आहे. मोहिते पाटलावर त्याने गद्दारी केली, निवडून आणलं मोहिते पाटलानं. मग गद्दार कोण झालं त्याचं उत्तर पहिलं त्यानं द्यावं. मोहिते पाटील ही जनतेसाठी एक दैवत आहे आणि ही निंबाळकर हा एकदम गद्दार माणूस आहे. ते निवडून गेला मोठे दादाच्या जीवावर आणि गद्दार आम्हाला म्हणतोय. गद्दार खरा तो आहे. त्या भीतीपोटी तर त्यानं सभा घेतली. मग गद्दार मोहिते पाटलाला म्हणायचं का ह्याला म्हणायचं? खरा गद्दार निंबाळकर आहे. उद्या मोदींची सभा होते तर शिवरत्नाची भीती आहे म्हणून मोठे दादाची, विजयदादांची, बाळदादाची भीती आहे. या भीतीपोटी तर नरेंद्र मोदीला सभा घ्यायला लावलेली आहे. ते त्यांना माहीत आहे की आपला पराभव अटळ आहे. आणि इथून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे 1.5 लाख मतांनी निवडून येणार आहेत. विश्वास आहे? हो आम्हाला पूर्ण विश्वास आहे. काय एवढी खात्री कशी आहे? अहो कामच केले ती तेवढी. मोठे दादानी, बाळदादांनी कामं केले ती, रणजितदादांनी कामं केले ती, धैर्यशील बायांनी कामं केले ती. त्याच्यामुळे निवडून येणार हे आम्हाला गॅरंटीच आहे. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अकलूजमध्ये सभा झाली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं खरा गद्दार नक्की कोण आहे? अहो मुळात गद्दार म्हणजे हे लोकच आहेत. शिंदे गटाला सोबत घेऊन आणि अजितदादा गटाला सोबत घेऊन हे माळशिरस तालुका असेल, माढा लोकसभा असेल, यात ते मित्रपक्ष गद्दार संघटनेतलेच हे लोक त्यांनी सोबत घेतात. मुळात तर निंबाळकरच हा मोठा गद्दार आहे. या मोहिते पाटलांच्या जीवावर तो खासदार झालता. आता त्याच्या खरंच असेल तर त्यानं खासदार होऊन दाखवावं.
तो खासदार झाला ना आम्ही त्याच्यासाठी फटाकड्या वाजवू की नाही आता इथून पुढं खासदार व्हायची, तो माझीच इथून पुढच्या काळात खासदार राहणार आहे. खरं तर असं इथं बोललं जाते की शिवरत्नाची भीती आहे म्हणून मोदींना सभा घ्यावी लागते. काय वाटतंय तुम्हाला? अहो मुळातच मोदी जुंपले पाहिजे. अहो त्याच्या इतके त्यानं लोकांना देशातल्या वेड्यात काढलंय की त्यानं महागाई असेल, रोजगार असेल, इथलं धार्मिक ध्रुवीकरण असेल, ते प्रत्येक गोष्टीवर मुळात विरोधी पक्ष संपवायचं कामच मोदीनं केलं. उलट आम्हीच देशातली जनता त्या मोदीला भीतून आणि आम्ही काय त्या मोदीला भीती दाखवायचो. मुळात मोदीच हा चोर आहे देशातला सगळ्यात मोठा. देवेंद्र फडणवीस यांची आज देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अकलूजमध्ये सभा झाली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली. ते म्हणाले गद्दार म्हणाले. ते तुम्हाला काय वाटतं? मुळात म्हणजे निंबाळकरला गद्दार म्हणायचा अधिकारच राहिला नाही. खरा गद्दार तर निंबाळकरच आहे. ज्या मोहिते पाटलांच्या जीवावरती 2019 साली 1 लाखाच्या मतदाक्याने मोहिते पाटलांनी त्याला माळशिरस तालुक्यामधून लीड दिलं, त्यांच्यावरती आता निंबाळकर टीका करत सुटला की गद्दार आहे म्हणून. आता निंबाळकरमध्ये खरंच दम असेल तर त्याने यावेळेस निवडून येऊन दाखवावं माढा लोकसभा मतदारसंघातून. खरा गद्दार हे निंबाळकरच आहे. निंबाळकर काय गद्दार कसं वाटतं? निंबाळकर गद्दार म्हणजे निंबाळकरांनी मोहिते पाटलांनाच तशी उलट साथ द्यायला पाहिजे होती. कारण गेल्या वेळेस मोहिते पाटील थांबले होते खासदारकीसाठी, पण ह्यावेळेस त्यांनी न थांबता स्वतंत्र त्यांनी आपलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि निवडणुकीला उभा राहिले. परंतु निंबाळकरांनी त्याला मदत न करता स्वतः खासदारकीला उभा राहिला आणि सध्याच्या वातावरणामध्ये मोहिते पाटील 100% निवडून येतील माढा लोकसभा मतदारसंघातून. असं बोललं जाते की शिवरत्नेच्या भीतीपोटी सभा मोदींना इथं घ्यावी लागते. काय वाटतं नेमकं मोदींच्या सभेत? 1 वेळा नाही 10 वेळा जरी सभा घेतली तरी निवडून मोहिते पाटीलच येणार आहेत. आणि मोदीला भीती ही कायम राहणार आहे. मोदीला भीती आहे, देवेंद्र फडणवीसला भीती आहे, खासदार निंबाळकरला भीती आहे की आपण आता या वेळेस निवडून येऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना या ठिकाणी सभेला बोलवलेला आहे. पण त्या सभेचा काही उपयोग होणार नाही. शेवटी निवडून मोहिते पाटीलच येणार आहेत. आणि कालच्या अकलूजमध्ये झालेल्या सभेमध्ये निंबाळकरनी मोहिते पाटलांचं बाप काढला की मोहिते पाटलांच्या बापाला पण घाबरत नाही आणि मोहिते पाटलांचं जे बाप बारामतीत बसलेत त्यांना पण घाबरत नाहीत. तसा विचार केला तर ह्यांनी स्वतः सांगावं की ह्याचं बाप किती आहेत म्हणून. ह्याचं बाप नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अमितजी शहा आहेत, नड्डाजी आहेत. ह्याचं बाप किती आहेत हे त्यांनी सांगावं अगोदर. मग मोहिते पाटलांवरती बाप किती आहेत हे लेवलला जाऊन त्यांनी टीका करावी. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अकलूजमध्ये सभा झाली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं खरं गद्दार कोण आहे नेमका? खरं म्हणजे निंबाळकरच गद्दार आहे. मोहिते पाटलांनी त्यांना निवडून आणलं. मोहिते पाटलांनी निंबाळकरला कोण निंबाळकर ही लोकांना माहीतच नव्हतं. मोहिते पाटलांनी पूर्ण परिवार मोहिते पाटलांनी त्यांच्या पाठीशी राहून निवडून आणलं आणि विकास केला. काय विकास केला निंबाळकरनं? काही विकास केलेला नाही. लोक म्हणतात कोण आहे? ती मिशावाला आहे. आम्हाला तर वाटतं ती गुज्जर मेलामधला गुज्जर माहीत आहे? मिशावाला गुज्जर विलन. भैयासाहेब आमचं हिरो आहेत, ते आहे गुज्जर विलन. विकास फक्त भैयासाहेबच करतात. कुणाच्या दवाखान्याच्या अडचणी असू द्या, कुणाच्या लग्नाच्या ह्याला मदत करते. ते कुठले बी काय क्षेत्रातलं काम असू द्या, काय असू द्या, बाह्यासाहेब खुल्या मानाने दिल मानाने बाह्यासाहेब त्यांना मदत करतात. असं बोललं जाते की शिवरत्नाच्या भीतीपोटी मोदींना इथं माळशिरसमध्ये सभा घ्यावी लागते असं. अहो मोहिते पाटलामुळंच मोदी घाबरले ते, म्हणून सभा घ्यायची बारी झाली. माळशिरस तालुका म्हणजे मोहिते पाटलाचा बालकिल्ला. ती मोदीची आज सोलापुरात सभा आहे. एका जिल्ह्यात 2 सभा कधीही होत नाही त्या. पण मोदीला माळशिरस तालुक्यामध्ये आता 4 बगलबच्चे ते जानकरपासून फुटलेले आहे. ते काय 3री आघाडी केलेली आहे. काय ते 4 माणसं गेले म्हणून जनता कुठं जात नाही. जनता तुतारीच्याच मागं आहे. तुतारेवाला माणूस म्हणजे धरशील मोहिते पाटलाच्याच माणसं मागं आहेत. ती आत्ता इथं देवेंद्र फडणवीसची सभा झाली अकलूजला. 500-500 रुपये एका बायला 500-500 रुपये
देऊन त्या सभेला बोलवलं होतं. आरोप करताय तुम्ही? आरोप नाही, सत्य आहे. पुरावा देतो. बर आज त्या आमच्या घराच्या शेजारच्याच बाया 30-35 बाया बर त्यांना तिथं मोहितेच्या अलीकड ते माझ्या कावळ्या 500-500 रुपये देत होती त्यांना गळ्यात गमच्या घालायचा आणि टाळ्या वाजवायच्या. हे स्वतः आम्ही बघितलेलं आहे आणि पुरावा आहे आमच्याकडे. कधी बी तुम्ही म्हणा पुरावा दाखवा, लगेच आणून दाखवतो पुरावा आहे. त्यांना अकलूजमध्ये महिला मतदान करणाऱ्या नाही त्या काय ना, आणि त्या महिलांनी सकाळी आम्हाला सांगितलं की आम्ही गेलोय, आम्हाला 500 रुपये मिळालं, पण आम्ही म्हणले 100% तुतारीलाच मतदान करणार आहे. आता 500 रुपये मिळते तर म्हणल्यावर आपलं तास दीड तासासाठी आपलं बसायचं टाळ्या वाजवत. ही सत्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. तर रणजितसिंह निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर काल टीका केली, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं, नेमकं गद्दार कोण आहे? गद्दार निंबाळकर आहे. मोहिते पाटील कधीच गद्दार होणार नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक येतात आणि त्यांच्याकडनं कामं करून जातात. कधीही मोहिते पाटलं कधीही महाराष्ट्रातनं येणाऱ्या माणसाला पाहुणचार करून त्यांची कामं केलेले आहेत. कुठल्या पक्षाचा असो ही कधीच विचार केलेला नाही. ही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं कसं आहे माहीत आहे का, गद्दार नाही. आणि रीतसर जनतेसाठी निधी आणलेला आहे आणि ती भांडून आणलेला आहे. रीतसर कागद देऊन त्याची मागणी करून निधी आणलेला आहे. असं नाही की बाबा ती पक्षात गेले तर ती निधी आणला आहे. रीतसर की बाबा इथं पाण्याची अडचण आहे, इथं पाण्याची अडचण आहे, याला एवढा खर्च आहे, रीतसर कागद देऊन त्याचा पाठपुरावा करून ती निधी रणजितदादांनी रणजितसिंह मोहिते पाटलांनी तिथं विधानसभेत काय ते खासदार झाल्यानं तिथं त्याचं महत्त्व पटवून देऊन त्याची गरज आहे, दुष्काळ भाग आहे आणि ह्याच्यासाठी ती निधी आणलेला आहे. जनतेच्या जी विषय आहेत ती तिथं मांडून ती निधी आणलेला आहे. गद्दार निंबाळकर आहे कुणीच बघितलेला आहे. ही साऱ्या अख्ख्या माडा पूर्ण माड्याला माहीत आहे. लोकसभेचा माडा आहे ना, तिथं पूर्ण माड्यातून लोक एवढी जी तरसले आहेत आणि एवढी चिडलेले आहेत. त्याला कुणी बघितलं नाही, त्यानं कुणाला निधी दिला नाही, कुणाला काय नाही. त्यानं फक्त एवढंच काम केलेलं आहे की 8-10 महिन्यापूर्वी त्यानं लोकाला पैसे देऊन मॅनेज करून त्याचं स्वतःचं तिकीट त्यानं हे केलेलं आहे, धोका दिलेला आहे. फडणवीसाला न हो भाजपला धोका दिलेला आहे. असं बोललं जाते की शिवरत्नाच्या भीतीपोटीच मोदींना माहितीरसमध्ये सभा घ्यावी लागते. आता ह्यानं आग्रह केला, या इथं मी पडणार आहे, त्यामुळे या इथं सभा घ्या, पडणार आहे. काळ्या दगडावची रेग आहे की निंबाळकर पडणार आहे, त्याच्यामुळं सभा घ्या इथं. ती म्हणणारच सभा घ्या. निंबाळकरनं आग्रह केला असेल सभा घ्या इथं, मी पडणार आहे, तुमची सभा झाल्या पाहिजेत भरपूर, असं तसं. सभा कुणाचीही होऊ द्या, पण माड्यामध्ये मोहिते पाटलाशिवाय कुणाचंही काही चालत नाही, कारण की दुसरा कोणच विकास करत नाही. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांची काल अकलूजमध्ये सभा झाली. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काल सभेत बोलताना मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. नक्की तुम्हाला काय वाटते, गद्दार कोण आहे? फडणवीस साहेबच आहेत. मोहिते पाटलांना दिलेल्या शब्दाची त्यांनी पलटी मारली. निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर निंबाळकर बी तेच, गद्दार म्हणाले. फडणवीस तसेच निंबाळकर पण. त्याच्यामुळं काही झालं तरी माळशिरस माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीचाच आवाज घुमणार आणि प्रचंड मतांनी निंबाळकर साहेब. खरं तर असं बोललं जाते की शिवरत्नाच्या भीतीपोटी मोदींना सभा घ्यावी लागते. काय वाटतं तुम्हाला? मोहिते पाटलांमुळं तर मोदींना सभा घ्यावी लागते. वाजून वाजून तुतारीच वाजणार आहे माड्यात, त्याच्यामुळं तर मोदी माळशिरसला येणार आहेत. काही झालं तरी माढा मतदारसंघात तुतारीचाच आवाज घुमणार आहे. काही सुद्धा प्रभाव होणार नाही. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांची अकलूजमध्ये सभा झाली. रणजितसिंह निंबाळकरांनी काल मोहिते पाटलांवर टीका केली. ते म्हणाले गद्दार आहेत असं म्हणाले. तुम्हाला काय वाटतं, नेमकं नक्की गद्दार कोण आहे? आता ऐकून घ्या, ह्या रणजितसिंह निंबाळकर हा माढा लोकसभेला नवीन उमेदवार होता.
हा उमेदवार कुठला आहे कसा आहे कोणाला सुद्धा माहीत नव्हतं. हा निवडून कोणाच्या जीवाला आदरणीय रणजितदादा, आदरणीय बाळासाहेब मोहिते पाटील कुटुंब त्यांचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने पळाले. तेव्हा कुठे ह्याला लाखाचं लीड पडलं माळशिरस तालुक्यातून. ह्याला नाही तर बाकीच्या माढा लोकसभा मतदार तालुक्यातून किती लीड पडले बघा बरं. कुठं 1000, 2000, कुठं 3000. हे जर लीड पडलं नसतं तर हा निवडून येत होता का? बरं ते जाऊ द्या. ह्यांनी काय आमच्या तालुक्यात विकास कामं केली किंवा माढा लोकसभा ह्याचं विकास कामं केली दाखवा आम्हाला. मग आता गद्दार कोणी जनता ठरवेल ना. आता जनतेच्या मनात आहे ना ह्या गद्दाराला पाडायचं आहे आम्हाला. आणि जनता ती मोहिते पाटलांच्या संपर्कात असलेले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण पळतात काय ह्या गद्दाराला पाडण्यासाठीच पळतात. असं बोललं जातंय की शिवरत्नाच्या भीतीपोटी नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागते. अहो नरेंद्र मोदी आला का आणि देव आला काय? आता निवडून येणार हे फक्त धैर्यशील मोहिते पाटील आहेत. त्यामुळे ह्यांनी किती पण सभा घेऊ द्या आणि किती पण ताकद लावू द्या. आमचे जे मोहिते पाटलांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मोहिते पाटलांना निवडून आल्याशिवाय काय जणांनी चंग मानलाय की घरी सुद्धा जायचं नाही, गुलाल खेळूनच घरी जायचं. मोदींच्या सभेचा काय प्रभाव पडेल? अहो मोदी तुम्हाला मी अगोदर तेच सांगितलं, मोदी येऊ दे नाही तर देव येऊ द्या. आमच्या ह्या माळशिरस तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघात जी मोहिते पाटलांवर प्रेम करणारी जनता आहे काय ह्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. त्या सभेत निंबाळकरांनी मोहिते पाटलावर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं नक्की गद्दार कोण आहे? फडणवीस साहेब बालिश बुद्धीचे आहेत. फडणवीस साहेबांना आम्हाला एक म्हणायचं आहे, ज्या मोहिते पाटलावर आपण टीका करता त्या मोहिते पाटलांना तुम्ही विनंती करून तुमचा पाळलेला बगलबच्चा एका रात्रीत ज्यांनी आमदार केला, ज्या सोलापूर जिल्ह्यात भाजपाचं तिळमात्र अस्तित्व नव्हतं त्या सोलापूर जिल्हा परिषदेवर मोहिते पाटलांनी स्वतःच्या आपल्या सदस्यत्वाची तमा न बाळगता जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात दिली. आणि रणजित निंबाळकर जे की पहिले काँग्रेसमध्ये होते त्यांना रणजितसिंह मोहिते पाटलांना विनंती केली फडणवीस साहेबांनी आणि म्हणून त्यांना एकट्या माळशिरस तालुक्याने 1,16,000चं लीड दिलं. ते फडणवीस साहेब आता असे बोलत असतील तर त्यांच्या इतका बालिश आम्हाला कोण वाटत. देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अकलूजमध्ये सभा झाली. त्या सभेत निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटतं नक्की गद्दार कोण आहे? त्यांनी गद्दार ते नाहीत, त्यांना ते ताटात भोकं पाडणार आहेत. ते रणजित नाईक निंबाळकर ह्यांनी आपल्या मोहिते पाटलाला टीका केली विजय चौकात येऊन. आणि त्यांनी त्याच्या काळात त्यांनी गेल्या बारीला मोहिते पाटलाने त्याला निवडून आणलं आणि ही बारीला आपल्याबरोबर टीका केली त्यांनी विजय चौकात येऊन. आणि ताटाला भोकं आहेत. अरे ताटात भोकं असले तर चालेल, तू खालचं गोळा करायसारखा आहे माणूस, तुझी ऐपत पण नाही खासदारकीची. मोहिते पाटलाने तुला निवडून दिलं लाखांनी मतदान. आता ही बारीला 10,000 मतदानी पण येणार नाही. तो 0 मतदानांनी आमचा धैर्यशील मोहिते पाटील ही 50,000 नाही 1.5 लाखांनी येईल. रणजित नाईक निंबाळकर गद्दार आहे. अहो पहिल्या स्टार्टला ते पहिलं 5 वर्ष त्याला दिलं. ही बारीला मोहिते पाटलाला पण द्यायची संधी द्यायला पाहिजे होते. आम्ही देवेंद्र फडणवीसला पण चुकी मानत नाही. देवेंद्र फडणवीस पण चांगलाचा माणूस आहे, कार्यकर्ते चांगला आहे, मोदी साहेबाचं पण काम करतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं मोहिते पाटलाला घेऊन ह्याने मोदी साहेबाला प्रधानमंत्री करायची इच्छा होती. काल जी सभा झाली ना त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलले ना की गद्दार आहेत हे आहे ते. स्वतःच्या गावामध्ये त्याला सरपंच नगरसेवक होता येत नाही आहे काय. आणि एवढ्या माढा मतदारसंघामध्ये पाणी वाटलं, हे केलं ते केलं, नुसत्या खोट्या बातम्या द्यायच्या आणि खोट्या आश्वासनं द्यायची लोकांना. मग गद्दार कोण आहे? जनतेसोबत तर तेच गद्दार आहे. जनतेला जनतेसमोर तर सगळ्या जनताला माहीत आहे की गद्दार कोण आहे ती. आणि स्वतः खोटे आश्वासने द्यायचे आणि असले स्टंट मारायचे, हे चुकीचं गोष्ट आहे. ही स्वतःच गद्दार आहे की लोकांसोबत गद्दारी त्यांनीच केली त्या रणजितसिंह नाईक निंबाळकरने. शिवरत्नाच्या भीतीपोटी मोदींना सभा घ्यावी लागते, काय वाटते तुम्हाला? काही फरक पडणार नाही बघा. कोणीही सभा घेऊ द्या, मोदी घेऊ द्या, फडणवीस येऊ द्या, कोणी पण येऊ द्या, इथं फक्त मोहिते पाटील ब्रँड चालतो
दुसरं कोणी चालत नाही. माढा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवढं वर्चस्व आहे आणि प्लस महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व आहे विजयदादांचं. काय ते निष्ठा संयमी एवढं व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं आहे ना, ते मनाने स्वच्छ आहेत. कुणी पण येऊ द्या येतं, काय फरक पडणार नाही आम्हाला. देवेंद्र फडणवीस आणि रणजित नाईक निंबाळकर यांची काल अकलूजमध्ये सभा झाली. त्या सभेत निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे, गद्दार म्हणाले. तुम्हाला काय वाटते, गद्दार कोण आहे? खरं तर निंबाळकर हा गद्दार माणूस आहे. याची सुरुवातच पलटणपासून झाली आहे. ह्या माणसानं घरातूनच पहिल्यांदा रामराजे साहेबांशी पहिल्यांदा गद्दारी केली. हा माणूस इतका गद्दार आहे की पहिल्यापासूनच हा माणूस गद्दारी करत आला आहे. तिथल्या लोकांशी गद्दारी केलेली आहे. गेल्या वेळेस आम्ही विजयदादांच्या सांगण्यावरून फलटणमध्ये प्रचाराला गेलो होतो, तर तिथली लोक सांगायला लागली ह्या माणसाचा प्रचार करू नका, हा माणूस गद्दार आहे, ह्या लोकांना पैसे बुडवलेला आहे, इथं तिथल्या लोकांना त्रास दिलेला आहे, हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. विशेष म्हणजे तिथली लोक याला गेल्या वेळेसच हा माणूस स्वतःच्या घरापासनं मायनस मतदान होतं ह्याला. आणि ह्यानं अकलूजमध्ये येऊन जी मोहिते पाटलांवर जी टीका केली, तुझी लायकी नव्हती. एकतर मोहिते पाटलांनी तुला निवडून आणलं. शेवटी सुरुवात कशी केली ह्या माणसानं माहीत आहे का? ज्या वेळेस संजय शिंदे उभारला होता ह्याच्या विरोधात, पहिल्यांदा मोहिते पाटलाशी यानं गद्दारी संजय शिंदेशी हात मिळवून केली. दुसरा विषय असा की ज्या माणसाने त्याला गेल्या वेळेस सुरुवात केली होती त्याच माणसांशी यानं हात मिळवणी केली आणि मोहिते पाटलांना पहिल्यांदा तो माणूस खटकला. दुसरा विषय असा की ह्या माणसानं दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेस त्यांना नातेपुतेत एक संमेलन भरवलं होतं लोक गोळा करायसाठी. आणि त्यावेळेस त्यानं सुरुवात कशी केली की मी शिवरत्नाची पायरी चढणार नाही. शिवरत्नाची पायरी ही आमच्यासाठी कर्मभूमी आहे आमची. आणि तो ज्या माणसावर त्यानं टीका केली त्यावेळेसपासून आमची ना त्याची सुरुवात झाली. आणि हा माणूस कुणाचाही नाही, हा माणूस सगळ्यांशी गद्दारी करत आलेला आहे. त्यामुळं ह्या वेळेस 100% हा माणूस पडणार म्हणजे पडणार. मोदींना सभा का घ्यावं लागते माहीत आहे का? तर येते मोहिते पाटलांची एवढी मोठी शक्ती आहे की त्यामुळं मोदींना इथं यावंच लागतं. आणि दुसरा विषय असा की मोदी जरी आले तरी इथं काय फरक पडणार नाही, त्यांनी काहीही करू द्या. शेवटी मोहिते पाटील हा ब्रँड इथं चालतो, त्यामुळे इथं मोदींना सभा घ्यावी लागते. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.